दर्शक हो, नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 18 एप्रिल 2025 सकाळची स्थिती. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणाचा प्रवास आता मृत पाणी पातळीमध्ये सुरू झालेला आहे आणि धरण आता सकाळी 0.06% वजा 0.06% अशा स्थितीमध्ये आहे. म्हणजे आता उजनीच्या मृत पाणी पातळीतील पाण्याचा वापर हा सुरू झालेला आहे. उजनी धरणातून अद्यापही भीमा नदीच्या पात्रामध्ये 6000 क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे. गाळमोहरीमधून 4400 क्युसेक आणि वीज निर्मिती करता 1600 क्युसेक पाणी सोडलं जात आहे. याचबरोबर मुख्य कालव्यामध्ये 2950 क्युसेक, सीना भीमा जोड कालवा जो भीमा सीना जोड कालवा आहे त्यामध्ये 610 क्युसेक, दहिगाव योजनेकरता 60 क्युसेक पाणी सोडलं जात आहे. सीना माढा योजनेकरता सोडण्यात येत असलेलं पाणी आज बंद करण्यात आलेलं आहे. यामुळं उजनी धरणाची पाणी पातळी ही झपाट्यानं खालावलेली आहे आणि धरण आता मृत पाणी पातळीत पोहोचलेलं आहे. धरणात जो मृत पाणी साठा आहे त्याचा वापर आता सुरू झालेला आहे. धरणातला एकूण पाणी साठा हा 63.62 TMC इतका आहे. मृत साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी उजनी धरणामध्ये आहे आणि यातलं उपयुक्त पाणी हे संपलेलं आहे. मृत साठ्यातील 0.03 TMC इतक्या पाण्याचा वापर हा झालेला आहे आणि धरण आता मृत पाणी पातळीत पोहोचलेलं आहे. बाष्पीभवनाचं प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. उन्हाची तीव्रता खूप आहे. त्यामुळं मागील 24 तासात 7.0 मिलीमीटर म्हणजेच 1.12 दशलक्ष घनमीटर इतक्या पाण्याचं बाष्पीभवन हे नोंदलं गेलेलं आहे. उजनी धरणातून सिंचनाचं दुसरं आवर्तन जे आहे ते तातडीनं 15 एप्रिलपासून पुन्हा सुरू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे यंदा सिंचनाकरता मुबलक पाणी उजनी धरणातून देण्यात आलेलं आहे आणि आता भीमा नदीमधलं जे पाणी आहे ते येत्या 1-2 दिवसामध्ये बंद होण्याची शक्यता आहे.